या महिन्यामध्ये आहे त्याची माहिती आपल्याला कळावी या उद्देशानं आजही पत्रकार परिषद आपण आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये पहिला आमचा जो प्रोजेक्ट आहे हा साधारणपणे परमपूज्य श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींचं आध्यात्मिक प्रवचन आहे विदुर नीती या विषयावर। म्हणजे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आता जे हे आहे त्यामध्ये त्याचं ते मोलाचं मार्गदर्शन होणार आहे। तर 3 दिवस हे प्रवचन हे रोटरीच्या ग्राउंडवरती नाट्यमेळ्यामध्ये होणार आहे। तर त्याही यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करायचं आहे। खरेदी करण्यासाठी हे असलेला तर त्या रोटरी ट्रेड फेअरचंही 2, 3, 4, 5, 6 ते 4 जानेवारीला हा होणार आहे प्रोजेक्ट। तर त्यासाठी जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि मोफत प्लॅस्टिक सर्जरी की समाजाला ज्याची खरी गरज आहे ते अगदी मोठमोठे डॉक्टर्स अगदी म्हणजे ज्या आपल्याकडे हे होत नाहीत असे बरेचसे क्रिटिकल ऑपरेशन्स हे आपण दरवर्षी करतो। गेली 24 वर्ष आपण ते योजना राबवतोय। तर त्याचंही मोठ्या प्रमाणात आपण कोल्हापूर रोटरी क्लब आणि इतर रोटरी क्लब मिळून कोल्हापूरला आपण तो प्रोजेक्ट घेतोय। पहिल्यांदा ट्रेड फेअर घेऊया आपण। ट्रेड फेअर आपलं 2 ते 6 जानेवारी केईटी ओव्हरऑल ट्रेड फेअरचं स्टँडर्ड थोडंसं अपग्रेडेड व्हावं या दृष्टीनं पहिल्या दिवशीपासून प्रयत्न केले आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की आत्तापर्यंत त्याला फार चांगला रिस्पॉन्स ओव्हरऑल सगळीकडनंच मिळाला। तर अजून आपल्याकडे तसे बघायला गेले तर 26-27 दिवस आहेत पण 50% स्टॉल आमचे बुक झाले ही आनंदाची गोष्ट आहे। आणि मला असं वाटतंय की ह्या वर्षी आम्ही थोडंसं कलेक्टिव्हली चांगल्या चॉईसचे जे स्टॉल्स आहेत जेणेकरून इचलकरंजीकरांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, युनिक प्रोडक्ट बघायला मिळावेत असा उद्देश ठेवून स्टॉलची मांडणी आणि स्टॉलची व्यवहार्यता या दोन्ही गोष्टी यामध्ये आपण ठेवलेल्या। यावर्षी अम्युजमेंट पार्क सुद्धा आपण थोडंसं मोठं केलंय जेणेकरून एंटरटेनमेंट मुलांची जास्तीत जास्त व्हावी आणि